हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्वरोनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. दशावतारी घेऊन गाता, फिरतो जग मी तव गुण गाता, फिरतो जग मी तव गुण गाता, फिरतो जग मी तव गुण गाता. मोर्या मोर्या आणि ओरिया ओरिया असं म्हणतो. ओ भटजी महाराज, हा? मोर्या मोर्या आणि ओरिया ओरिया म्हणण्याचा भावार्थ. ओ मोर्या मोर्या या देवाचा नाव झाला. होय. आणि ओरिया ओरिया याचा भावार्थ. होय. ही सगळी जनता संसारूपी भवसागरात बुडत चालली आहे. एका तारणक उपाय, हातान टाळी वाजया हा. आणि मुखान देवाचा नाव घ्या. विघ्न विनाशक मंगल मूर्ती मोर्या रे बाप्पा मोर्या रे. विघ्न विनाशक मंगल मूर्ती मोर्या 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 मोर्या. ओ नाही कानू, हा. आम्ही एक फिरस्त ब्राह्मण. होय, फिरत फिरत तिथे गेल्यात. अहो आज हुईसर चला हवा येऊ द्या तो कार्यक्रम मिळालो असा. होय. आणि त्यांच्या सोबत अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ होय. महापण वेंगुर्ला होय. यांचा देखील आगमन झालेला असा. होय, होय. तेव्हा म्हटला जाताना त्या गणपती महाराजाची पूजा करूची हा. आणि पुढे जाऊचा. हा, हा, हा. होऊन जाऊ द्या. याची आऊस करू का बापू सगळ्या बापू सगळ्या नायका नाय बापू सगळ्या बडबड्या काना तो एक दिसा दुरो का एक दिसा दुरो काया दागा मा काया दागा बाई उडो दय 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 नाचा बोरगो जुल्या तो यो बोरगो जुल्या तू राजा दिलो एका राजा दिलो राजा उंदरा तो दे देवा दे देवा दे कांदल देवा दे कांदल देवा भक्ती भावे कंदल भक्ती भावे मी तुझी देवा चाराद एक सोडा तुझो बायलो देवा तुझो बायलो तुया दिसतय बोलो तुया दिसतय वाट तुझो देवा महाराजा गणपती गजानन. होय साहेबा. आज तुम्ही हुईसर इल्लेले होय असा. साहेबा. तर आज तुमच्या बरोबर आज तुमच्या या कोकणात चला हवा विद्याची सगळी मंडळी इलेली असत. होय साहेबा. सगळे कलाकार सहकारी मित्रमंडळी सगळे असत. होय साहेबा. तेव्हा देवा त्यांच्या कलेचं उत्कर्ष कर. होय साहेबा. प्रत्येक कोकणी माणसाच्या तोंडात त्याचा यश येऊ होय दे. साहेबा. आणि त्याच्या बरोबर सगळ्यांचं उदव उदव कर. होय साहेबा. आणि अमृतनाथ दशावताराचं उदव उदव कर रे. होय रे साहेबा. नमस्कार. काय गाववाले नू कसे आहात? आणि हसताच ना आणि म्हणताय ना, काय म्हणताय? चला हवा येऊ द्या. क्या बात आहे. महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आणि एक एक गाव एक एक शहर करत पुढे पुढे चाललो होतो. पण जिथे यायचं खरंच मनापासून माझं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. याचं कारण मी नेहमीच म्हणतो की महाराष्ट्रामध्ये जर कुठे स्वर्ग असेल तर तो स्वर्ग या भूमीमध्ये, कोकण भूमीमध्ये. हा कार्यक्रम होत असताना इथच्या स्थानिक नागरिकांसोबतच प्रशासनानंही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. त्यामुळेच त्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम इथे आज होऊ शकतोय. त्यामुळे आपल्या इथे काही जे काही मान्यवर प्रशासकीय अधिकारी आलेले आहेत, मी त्यापैकी काही लोकांना इकडे आमंत्रित करतो. तहसीलदार समीर घारे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. आणि यासोबतच प्रांताधिकारी संतोष भिसे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मान्यवरांसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. त्यानंतर व्हिक्टर डांटस यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर. गेले 2 दिवस जे आम्हाला मासे खाऊ घालतायत तेच आहे व्हिक्टर सर.
थँक्यू. आज इथे कोकणी माणसं बसलेली आहेत आणि मालवणी माणसांबद्दल मी काल व्हॉट्सअपवर एक छान कविता वाचली. ती कविता आता मी तुमच्या समोर सादर करणार आहे. माझं मालवणी फार चांगलं नाहीये, आताच भाऊ कदमकडून मी शिकवणी घेतलेली आहे. काही चुकलं तर ते तुम्ही गोड मानून घ्या. मालवणी माणसा प्रेमाची भुकेली, मालवणी माणसा प्रेमाची भुकेली, स्वतः भुकी रावतली, पाहुण्याक जेवाक घालतली. कोकम मिशिका लावतली, कोकम मिशिका लावतली आणि तूप खाल्ल्यान म्हणून सांगतली. 1000 रुपयाची वस्तू 10 रुपयात मागतली आणि नाही मिळाली तर खराब आहे म्हणून सांगतली. मालवणची माणसं अशी प्रेमाची भुकेली. आणि कार्यक्रमाला कोकणानं दिलेली राजकीय क्षेत्रातली दिग्गज मंडळी बसलेली आहेत. सगळ्यांचं आपण टाळ्यांनी स्वागत करूयात. खरं तर इतकं छान वाटतंय बघा ना की आजच्या कार्यक्रमाला जितके पुरुष दिसत आहेत ना त्याहीपेक्षा जास्त इथं महिला बसलेल्या आहेत. हे बघा, आवाज पुरुषांपेक्षा महिलांचा जास्त आहे. जरा जोरदार आवाज झाला पाहिजे. क्या बात आहे. कशाला 35% आरक्षण पाहिजे. बघा इकडे केवढं मोठं आरक्षण आहे. सगळं काही जे काही दुःख अनुभवतो तो पुरुष, सगळ्यात जास्त कष्ट कोण करतो तो पुरुष. आणि तेव्हा प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला म्हणते तुम्ही मला शिवाय देत राहा पण पुढच्या जन्मी ना तुम्ही बाईचा जन्म घ्या, मग तुम्हाला कळेल की बाईचं दुखणं काय असतं. आणि पुरुष म्हणतो जाऊ द्या बघू पुढच्या जन्मात, कारण या जन्मात तरी ते शक्य नसतं. पण एकाच जन्मात ते शक्य झालं तर की पुरुषाला स्त्रीचा जन्म सुद्धा अनुभवता आला तरच त्याला बाईचं दुखणं कळू शकेल. आणि हीच गंमत झाली एका कथेमध्ये. आणि ती कथा झी मराठीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर आली आणि अल्पावधीतच ती प्रचंड लोकप्रिय झाली. आणि ती मालिका म्हणजेच माझे पती सौभाग्यवती. तर मंडळी, माझे पती सौभाग्यवतीच्या निमित्तानं आज या मालिकेतले सगळे कलाकार इथे आलेले आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे द एव्हरग्रीन हिरो रमेश भाटकर यांना. काय सांगू बाई बाई कानावर आले काही घरदार इथे सावरता तिकडे भलती. सरांचं नाव तर खूप प्रसिद्ध झालं या सिरियलच्या माध्यमातून. मिकी भंडारी ही व्यक्तिरेखा ते साकारतात आणि प्रचंड लोकप्रिय झालेली आहे. आणि मिकी भंडारीचा एक खूप गोड मित्र असतो ज्याच्याशी त्यांची जोक चालूच असते, तो म्हणजे त्यांच्या सिरियलचा हिरो आणि जे खरं तर आपल्या मनामनातले हिरो आहेत. अतिशय मनापासून स्वागत करूयात अशोक शिंदे सरांचं. सौभाग्यवती सखी सौभाग्यवती सौभाग्यवती सदा सौभाग्यवती सौभाग्यवती. AK सरांचं स्वागत केलेलं आहे मी. सर तुमचं वय जर 47 असते तर काय म्हणतं AK-47? पण 47 नाहीच आहे, शक्यच नाही ना. 14 वर्षाच्या माणसाला 47 कसं म्हणेन मी. आणि आता आमंत्रित करतो ज्यांना आम्ही प्रेमाने सॅबी दादा म्हणतो, उदय सबनीस सरांना. जोरदार टाळ्या. यानंतर मी आमंत्रित करतो आरती वडकबाळकर यांना. आणि आता स्वागत करूयात अभिनेत्री स्नेहा माझगावकरचं. आणि आता तिला आमंत्रित करूयात जी खरं तर वैभवची अर्धांगिनी आहे. लक्ष्मीच्या पावलानं ती त्यांच्या घरात आलेली आहे आणि तिचंही नाव लक्ष्मी आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री नंदिता धुरी यांच्यासाठी. जोरदार टाळ्या अद्वैत दादरकर यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे कोकणच्या सुपुत्राचा. नमस्कार कणकवलीकरांनो. काय जेवण बिवण करून येलास ना? आहे सर काय मिळणार नाही. हा सौभाग्यवती सखी सौभाग्यवती सौभाग्यवती सदा सौभाग्यवती सौभाग्यवती.
सगळ्याच कलाकारांचं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करणार आहे, खूप गप्पा मारूयात प्लीज. तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय? हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय आपला लाडका कार्यक्रम. त्याचं नाव आहे दिशा डायरेक्ट सीधा देविदा प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग्स सिक्रेट. वैभव, तुम्ही आतापर्यंत खूप वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि तुम्ही येण्यापूर्वीच म्हणालो की नेहमीच पुरुषांचं असं म्हणणं असतं की बाईपेक्षा आम्ही वरचढ आहोतच, आणि मग बाई म्हणते की एकदा तुम्ही रोल करून बघाच आमचा, मग तुम्हाला कळेल. आणि तो रोल तुम्हाला करायला मिळाला. कसा होता तो रोल? आणि आता मांगलेंमध्ये त्यामुळे काय बदल झाले? अत्यंत अवघड रोल आहे तो करणं. म्हणजे एकतर मुळात बायका का नटतात हे मला कळलं. कारण 2 तास मेकअपला लागतात मला, आणि ते पेशन्स मला आणावे लागले माझ्यामध्ये की ते अत्यंत कंटाळवाणं काम आहे. तर मला वाटतं की या माध्यमातून मला ते कळत जातं की स्त्रीला नेहमी कसं दुय्यम स्थान दिलं गेलंय आणि तिला बरोबरीने कसं वागवलं जात नाही. तर ते माझ्या मते मला कळत गेलं, आणि हा माझ्या घरापासून बदल केलाय. खरं तर मी खूप बायकोला खूप चांगली ट्रीटमेंट द्यायला लागलोय अलीकडे. त्याच्यापुढे वा वा वा, एवढा मोठा बदल झाला म्हणजे हा फार मोठा आहे. तर मंडळी, महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यामध्ये आम्हाला प्रचंड सहकार्य लाभलेलं आहे घाटगे ग्रुप, मोहन ट्रॅव्हल्स आणि घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट लिमिटेड यांचं. तर आज तुम्ही सगळे आलेले आहात आणि ही तुकरटवाडी आज आम्ही कणकवलीत घेऊन आलेलो आहोत. आणि आमच्यात एक दिग्दर्शक दडलेला आहेच आमच्यामध्ये. एक माझा भाऊ आहे, तो तुमची आहे सौभाग्यवती, त्यानं बनवलेली आहे सौ भागवती वहिनी. तर आता ही सौ भागवती वहिनी कोण आहे आणि या सिरियल मध्ये काय घडणार आहे मला काही माहिती नाहीये. बघूयात मग आता सौ भागवती वहिनी ही सिरियल काय आहे. तर भेटूयात या सिरियल मधली धुरी सांभाळणाऱ्या नंदिताला. सायकल घेऊन एंट्री. सायकल कशाला आणले? 1 मिनिट, सायकल नाही येती. मग 2 चाका लावलेलं संदीप पाठक आहे. वाईट होता विनोद. हा, वाईट होता. मला माहितीये वाईट होता हा जोक. मग का मारलास? त्याने मला पैसे दिले होते. तो मला म्हणाला, बघ साबळे, मी नसलो तरी माझ्यावरती 2-3 जोक करा, मला पण फेमस व्हायचंय. स्पेशल पैसे दिले त्यानं 35 रुपये मला. 35 रुपये फक्त? मग फक्त 35 मध्ये असेच जोक येणार, त्याला कळायला पाहिजे ना. डॉक्टर, हा? हिचं नाव काय माहितीये का? काय? एलिझाबेथ. सायकलला तुम्ही एलिझाबेथ म्हणता? हो. मग बुलेटला काय बोलता? बराक ओबामा? अरे ही माझी फेवरेट सायकल आहे ना, म्हणून हिचं नाव एलिझाबेथ. वा 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 वा, मस्त. पण सायकल घेऊन कोणी एंट्री करायला सांगितले होते? हे का केलं तुम्ही? का म्हणजे जर या सायकलमुळे माझी मराठी फिल्म इंडस्ट्रीत एंट्री होऊ शकते तर स्टेजवर का होऊ शकत नाही? बरोबर ना नंदिता? वा वा, मस्त आहे. पण सायकल चकाकते एकदम छान. चकाकणारच. काय ना की आधी मी तिला म्हणजे एलिझाबेथ एखाद दिवशीच धुवायचे, हा, पण आता मी डेली सोपनी तिला आंघोळ घालते ना. पण मागचं चाक पंक्चर झालंय. ते माझ्या नवऱ्यामुळे, वैभवमुळे. का खेळा टोचला? त्याचा स्वभाव तिला टोचला. सतत दुसऱ्याला टोमणे मारत असतो. तिलाही मारले म्हणून पंक्चर झाली ती. येईल आता इतक्या. वैभव कालवणकर. विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा आत्मविरोधी कुतूहल करा आत्मविरोधी कुतूहल करा नमन नटवरा नमन नटवरा नमन नटवरा. ये चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील सी नीली आंखें कोई राज है इनमें गहरा. एक गाणं झाली फाटा फाट माझ्या पोटात मुरडा पडलो.
तर मी टोमरे लिहून निघालो. काय सांगतो काय तुमका? ए वैभव, अरे किती वेळा 30 गोष्ट सांगणार आहेस रे. याच्या जीवावर फू बाई फू पण जिंकलास तू. आता काय हवंय तुला आणखी? हे बघ लक्ष्मी, तुला सांगतो, फक्त फू भाई फू नाही तर या कोकणच्या भाषेने मला खूप काही दिलेलं आहे, लक्षात ठेव. आणि मला अभिमान आहे या महाराष्ट्राचा, या कोकणातल्या मातीचा आणि माझ्या भाषेचा. अरे ऐकलं नाहीस का तू कधी, कोकणची माणसं साधी भोळी? हेच याच वाक्यावरून तुझा संशय येतो रे मला बऱ्याचदा. हो हा, आणि साधा बोळार कसा असशील तू कोकणातला? अरे का? बरं, आता जाऊ दे सगळं. कुठे गेला होतास? मी हा, पिक्चर बघायला. अय्या, कुठला पाहिलास? नटसम्राट. कसं वाटलं रे? छान आहे, पण कसं आहे ना, मांजरेकरांचा आहे. मांजरेकरांचा आहे. उत्तम आहे मग, फार अप्रतिम. सरांचं दिग्दर्शन म्हणजे अप्रतिमच असतं ग, त्याला काही इलाज नाहीये. छानच, काय बोलणार. आणि सरांचा अभिनय, नाना सरांचा, वा वा लाजवाब. मी तर फिदा आहे सगळ्यांवर. वा. पण वैभव, तुला कट्यार काळजात घुसली मधली गाणी कशी वाटली रे? सुबोधने एकदा मला भेटायला हवं होतं. माझी गाणी ऐकायला हवी होती त्याने. असू दे. पण ठीक आहे. आणि तुला त्याचे म्युझिक डिरेक्टर्स कोण आहेत माहिती आहेत का? हो. कोण बरं? शंकर, एहसान, लॉय, सचिनजी. काय? हो. नाही रे, शंकर, एहसान आणि लॉय 3च संगीत दिग्दर्शक आहेत. 4 जण असायला ते काय हळदी कुंकू आहे का? हे यांचे विनोद. अरे काय रे, का करता असं? नका करा ना, काहीतरी चांगलं करा ना रे. सगळा भार माझ्यावरच का देता तुम्ही? ह्या सोमवार मंगळवारने वाट लावली रे सगळी. नाही, अशक्य आहे रे सगळं. केलंस ना? नाही. केलंस? स्वतःच्या तोंडून कबूल केलंस ना की विनोद करणं अशक्य आहे. राहू दे आता. मला सांग, काम शोधायला गेला होतास ना, मिळालं का काही? हो, शूटिंगचं काम मिळालं, पण त्यांच्या अटी मला मान्य नाहीत. काय अटी आहेत त्यांच्या? ते म्हणतायत मला अभिनय करावा लागेल. कसं शक्य आहे? म्हणजे मी रिअल अभिनय करतो, रिअलिस्टिक अभिनय करतो असं कुणी सांगून अभिनय होतं का मला सांग? अरे तोंडाला फक्त रंग लावला म्हणून कुणी अभिनेता होतं का? नाही. मग अरे अभिनय कसा असायला हवा? कुणी घर देतं का? घर या तुफानाला कुणी घर देतं का? हे तुफान आता दमलंय रे. रस्त्या वाचून, या छपरा ती वाचून. कौलं गळतायत ती बघा आधी. तेच ग, कौलं गळतायत म्हणूनच प्लॅस्टर करावं असं विचार करतो. स्लॅबच टाकतो आता. ते सगळं नंतर करा आता. हा, जा जा आधी बाजारात जाऊन मच्छी घेऊन या. मला मी मच्छी आणणार नाही. का? कारण ती आपल्या सिरियल मध्ये काम करत नाही. ती नांदा सौख्यभरेमध्ये काम करते. मच्छी म्हटलं मी, मच्छी मच्छी नाही, ती काम करते नांदा सौख्यभरे मध्ये. तुम्ही जाता का? कारण आता बाबा येणार आहेत. भाऊ दत्ता येतीलच आत्ता. सांगू काही काही काय जावई बुवा? हो, नमस्कार. नमस्कार. कसा चालू आहे तुमचा नाटक धंदा? धंदा? धंदा म्हणताय तुम्ही? धंदा? कलाक्षेत्र म्हणावं, कलाक्षेत्र. ओके, सॉरी. जाय बापू, कसं चालू आहे तुमचा कलात्रक्ष? कलात्रक्ष कसं असेल ते? अरे काय हा माणूस. 1 मिनिट, द्राक्ष चालेल का तुम्हाला? द्राक्ष
आता द्राक्ष नको, काही म्हणू नका, तुम्ही धंदाच म्हणा. एक काम करा, हे बघा माझा ऐका, तुम्हाला अभिनय करायचा आहे ना, करायचं. बघा तुम्ही माणसं तोडली असेल तरी मी माणसं तोडलेली नाही. माझा एक चांगला मित्र आहे, तो सिरियल बनवतो, त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. चला. अय्या बाबा, काय त्यांचं नाव? मिकी माऊस. मी कार्टूनचं काम करणार नाही. कार्टून नाहीये, नाव आहे माणसाचं, मिकी माऊस भंडारी. हा ठीक आहे, चला मग. चला चला. तुम्ही या या हो, चला. इकडे या इकडे तुम्ही. कोण आहेस तू? आशा लता. आशा लता. आशा लता बाई. आशा लता बाई. आता निळे फुले. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. तुझ्यावर का फालतू माणसावर बोलायला मला वेळ नाही, कळलं का? फोन ठेव. चला फोन ठेव. फोन ठेव. गुड मॉर्निंग सर. का गुड मॉर्निंग का? सर सकाळ झाली ना म्हणून. तू गुड मॉर्निंग केलं नाही तर माझी सकाळ होणार नाही का? सॉरी. पटापट काम करा, जरा पटापट आटपा सगळं. सर पाणी. मागितलं का मी? सॉरी. मरतोय का मी तुझ्या पाण्याशिवाय? मग कशाला देताय? युजलेस. गेट लॉस्ट. काय चालू आहे तुझा? दादा ऐकाय घेते म्हणून तू चढत जातलं. दादा तुका काय वाटलं कोकणात येतले या लोकांसमोर तू माकाच बडबडतलं आणि हे लोक तुका घरात पाठवतले? होय उगाच चालू काय? मी माझ्या पॉकेट मनीसाठी तुझ्याकडे काम करते. माझी 10 एकर जमीन आहे, 10 म्हशी आहेत आणि तुझा याचा ऑफिस आहे ना त्याच्यापेक्षा मोठा माझा टॉयलेट आहे. लक्षात ठेव, माका गरज नाही तुझ्या हे काम करूची. नाही दादा तसं नाही. चल मी सोडतोय जॉब तुझं. दादा ऐका गेला उडत. दादा अरे गेला उडत चल. नाही दादा माझं मी आपलं. मिकी. अरे डोनाल्ड. डोनाल्ड नाही, दत्ता भाऊ. अरे वस्का, तुला कोण ओळखणार नाही, माझ्या लहानपणीचा मित्र तू. पण मी म्हणायचो ना मिकीचा मित्र डोनाल्ड. बोल काय मग नवीन काय नाही, चप्पल घेतली काल नवीन. अजून तितकेच फालतू जोक करतोस तू. काम काय काढलंस माझ्याकडे? काम नाही, असं मी ऐकलंय की तू एक सिरियल करतो म्हणून, ते सौभागवती वहिनी. तेच म्हणजे माझा जावई आहे, तर त्याला तुझ्या या सिरियल मध्ये जर तू रोल दिला. एक छोटा फोटो. एक मिनिट, हे 2 फोटो आणले. हे घे. एवढे आणलेस? हा वाटा लागतो ना. अरे अभिनंदन. तुझा जावई मोग्यांबो आहे. जावई मोग्यांबो नाही आहे, वैभव मांगोमलो आहे. वैभव कालवणकर त्याचं नाव आहे. अच्छा कसं आहे माहितीये का, सिरियल लाईन तुला आता वाटतं तुझी सोपी राहिलेली नाही आहे. मुळात एक गोष्ट तर तू परत आलास? हा बरं आहे. बरा झालाच नाही, परत आलास. हो निरोप द्यायचा होता म्हणून. काय ती बाहेर बाई इले काय झंगाट आता बघून घे तुझा. बाई म्हणजे हिरोईन आली. हिरोईन कोण असतो? मी हेअरस्टायलिस्ट. तिकडे नोकरीसाठी आलीस का तू? काय अनुभव काय तुझा? ते उदय सबनीस आहेत ना, ते त्यांची हेअरस्टायलिस्ट आहे मी. त्यांच्या प्रत्येक पिक्चरची हेअरस्टाईल मी करते. हो. आज कोणी केलं? आज मीच केले. बघा ना, ते मला ना स्पोक करायचे होते, स्पोक. पण आजूबाजूला स्कोपच नाही ना, त्यामुळे करताच नाही. त्यामुळे जेलनी सेट केलेत ते. माझ्या जावयाचं. कितवीला आहे तुझा जावई? ऍडमिशन नाही घ्यायची त्याची कॉलेजमध्ये. ऍक्टिंग साठी त्याला काही जॉब बघ ना. ऍक्टिंग साठी चांगला ऍक्टर आहे तो. म्हणजे म्हणजे असं छोटा एखादा आयटम करून घे त्याच्याकडनं, असं गाणं वगैरे एखादं. अरे एखादा आयटम करून घे. सिरियलचं शूटिंग करतो काय? मस्करी लावली का इकडे? काय मस्करी लावली का इकडे? काय शाळेचं गॅदरिंग काय एखादा आयटम घाल त्याच्यात म्हणून? असं नाही जमणार. अरे तुझ्या त्या जावयाचा चेहरा बघितला मी ना, कॉन्फिडन्स ना काय. अरे असे 56 हे काय चेहरा आहे का? मला हिरोईन हवी, हिरोईन भागवती. माझी हिरोईन हवी मला, भागवती. अरे हट. सर
मी होऊ का हिरोईन तुमची ती सिरियल सौभागवती मध्ये? मला सौभागवती करायचं आहे, भाग मिल्का भाग नाही. तरी जरा थांबा ना दादा. दादा एक मिनिट. कोण आहेस तू? आशा आशा. आशा आशा लता आशा लता. आशा लता बाई. आशा लता बाई. आता निळे फुले. आशा लता तू माझी आहेस. हिरोईन. हिरोईन म्हणजे झालं सिलेक्शन? वा वा वा. यस तू फायनल आहेस. चला काम करायला सुरुवात करूया. शूटिंग करूया पटकन. हो सर पण हिरो कोण आहे सर? कोण असेल हिरो असं तुम्हाला वाटतं? सर कोण आहे सर? आपला हिरो आहे पीके. आमिर खान? आमिर खान नाही रे. पीके उर्फ पप्पई कुमार. कुठे आहे ते हिरो? कुठे आहेत? थांब थांब येतील पीके सर येतील. थांब. अरे थांब पीके सर येतील. थांब. मी आलोय. अच्छा का? हे पीके सर पपई कुमार सर हे खूप पपई खातात. हाच त्यांच्या तारुण्याचा राज आहे, रहस्य आहे. पीके उर्फ पपई कुमार सर. सर तुम्ही म्हणजे पपई खाऊन तुमचं तारुण्य टिकवलं हे कबूल आहे, पण ते जास्त पपई खाऊन तुम्ही बाळसाच धरलाय एकदम. सर मी काय म्हणते, या कोण आहेत? हेअरस्टाईल. हेअरस्टाईलिस्ट आहे मी. तशा ह्या पण हिरोईन व्हायला आल्या होत्या. या घरी जा. गुड गुड. कॉन्फिडन्स आवडलाय मला तुझा. वा वा वा. सर आपण कामाला सुरुवात. ओके ओके आता यांच्या बरोबर करायचंय तुम्हाला. इकडे यांच्या बरोबर. इकडे या प्लीज. इकडे सर. यांच्या बरोबर यांच्याबरोबर तुम्हाला सीन करायचा आहे. यांच्या खांद्यावरती तुम्हाला डोकं ठेवायचं आणि पहिला सीन करायचा. ओके ठीक आहे. पण सीन कसा करायचा? यांना कडेवर घेऊन करायचं आहे का? हिला सांगून ठेव ऍक्टरशी कसं बोलतात ते. रोलिंग ओमपट ऍक्शन. त्यांना ते पाहिजे. हा हे बरोबर आहे. का मला सोडून चाललात? नका ना जाऊ. मी काय नाही केलं तुमच्यासाठी आजपर्यंत, आणि आज असं अचानक तुम्ही मला सोडून जाताय तर मला कसं तरी होतंय. मी कसं काय जगणार आहे हे तुमच्याशिवाय मी कसं काय जगणार मलाच कळत नाही. सासूबाईंना सांगा तुम्ही मला नका सोडून जाऊ. मी या घरात एकटी पडेल. मी या घरात एकटी पडेल. कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. अरे कंटिन्यू का कंटिन्यू? कंटिन्यूचा प्रॉब्लेम झाला त्यांच्या. काय झालं? काय प्रॉब्लेम? काय झाले मला काही आई शपथ. अरे भंडारीला फसवलं तुम्ही. नाही काय फालतूगिरी लावल्या का इकडे? काय फालतूगिरी लावल्या? आशा लता बाई तुम्ही बाई असून विग वापरता. अरे भैताड ते बाई नाही पुरुष आहे ते बघ आधी. तुला कसं कळलं? ते माझं जरा ए. अरे जावई आहे तो माझा. जाऊ आहे तुझा? हा. तुझा जावा इकडे येतो, मुलीचा वेश करतो आणि इथे सिरियल मध्ये काम करतो. अरे का फालतूगिरी लावल्या का? अरे शूटिंग करतो मी. शूटिंग नाही अजिबात नाही. आता या इंडस्ट्रीत तू कसा काम करतो ते मी बघतो. सर असं नका. तू इथे अपमान केलाय तिथे रंगभूमीचा. एक मिनिट. ही हेअर ड्रेसर तुझ्या नाकावर टिचून आता मी हिला हिरोईन करणार. ही माझ्या सिनेमाची आजपासून हिरोईन. माझ्या सिरियलची आजपासून ही हिरोईन आहे. चला आजच्यासाठी पॅकअप. निघा सगळ्यांनी. ऐका ना भंडारी. चला तू भंडारी ऐक माझं. तुला बघितलं तेव्हाच मला कळलं होतं तुझा काहीतरी लॉच आहे. तुला कसं कळलं? एक पुरुषच जाणू शकतो
दुसऱ्या पुरुषाचं दुःख. म्हणजे तू पण मी पुरुष वैभव सर, तुम्ही स्त्री भूमिका साकारताय ह्याचं खरंच सगळीकडून कौतुक सुद्धा होत आहे. अनेक कलाकार ते कौतुक करतायत. इकडे काही कलाकार आहेत ज्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत या भूमिकेसाठी. बघूयात कुठल्या कुठल्या कलाकारांच्या मनात काय काय आहे. एवी लावूयात, बघूयात पहिली प्रतिक्रिया कोणाची आहे. पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे निळू फुले साहेबांनी. अरे केवढा सुकलायस तू, जरा खात जा. माझ्याकडे बघ, याला कुणी देत का नाही रे खायला? अरे वा वा वा, आज कोकणात एवढी माणसं जमली बघून आनंद झाला. आणि साक्षात वैभव मांगले आणि तुमची सगळी टीम एकत्र रंगमंचावर. वाच वाच म्हणजे आराराच वा. आणि एक गोष्ट वैभव मांगले, तुमची सिरियल आम्ही रोज बघतो, रोज म्हणजे रोज. कारण ती डेली सोप आहे आणि रोज बघायला आम्हाला लय आवडतं. आणि तुम्ही जी बाई साकार करता, त्याला तोड नाही मांगले, त्याला तोड नाही. आम्ही पण केली होती एकदा स्त्री पात्र. कुठे केलं होतं? आमच्या गावात एकदा आम्ही नाटक केलं होतं. बाई मिळत नव्हती म्हणून मी बाईचा रोल केला आणि सगळा पचकाच झाला. काय झालं? काय सांगायचं, आम्ही करत होतो सुनेचा रोल. वा. आणि स्टेजवर उतरलो, टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि माझ्या सासूला मी पहिलंच वाक्य बोललो, बाई वाड्यावर चला. माझी सासू लुगडं धरून पळून गेली आणि तिथंच पडदा पडला. अरे काय करतो, जरा थांब. तर वैभव मांगले, तुम्ही जे लोकांचं मनोरंजन करताय ते असंच करत राहा. आणि दोन्ही कर जोडून तुम्हाला अभिवादन करतो की तुमचं काम असंच लोकांना आवडू देत. असं काम तुम्ही नेहमीच करत आलात, यापुढे पण करा, ही शुभेच्छा. आणि तुमच्याकडं बघून आज एकच वाक्य म्हणावंसं वाटतंय, बाई वाड्यावर चला. पुढच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत सुनील शेट्टी यांनी. पण केला होता एकदा बाईचा रोल, बाई सिनेमामध्ये मी पण केला होता. तो भाई सिनेमा होता. भाई मैं तुम्हें भूल जाऊं, ये हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ, ये मैं होने नहीं दूंगा. वेगळा डायलॉग बोला, वेगळा काहीतरी. ओके, तुम मुझे भूल जाओ. वेगळा बोलतो, ऐका, वेगळं बोलतो. मैं तुम्हें भूल. त्यानंतर सलमान यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. सलमान खान. एक बार जो मैंने कटिंग कर ली तो फिर से उगाते हैं. अब तेरा क्या होगा मांगले. आजपर्यंत तू खूप स्त्री भूमिका केल्यास, मी सुद्धा स्त्री भूमिका केली आहे. कोणत्या पिक्चर मध्ये? तेरे नाम. त्याच्यात तर तुम्ही पुरुष होता. अरे स्त्री होतो, पुरुष नव्हतो. एका उगाच वाढवले का? मग ही स्त्रीची हेअरस्टाईल आहे. लोकांना वाटलं ही माझी हेअरस्टाईल आहे, तसं नाही, ही स्त्री भूमिकेची हेअरस्टाईल आहे. आणि पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून तुला शुभेच्छा मागले. आणि अगदी मनापासून शेवटचं सांगतो, अगदी मनापासून आय लव्ह यू भाऊ कदम.
आता पुढचं मी नाव नाही सांगत, बघूया कोणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार, मैं आपका स्वागत करता हूँ हमारे इस बावड़ी में. आए बाईट द्यायचंय, बाईट तुम्हाला काय बाईट द्यायचंय, बाईट. हाँ. नमस्कार. तो वैभव मांगले जी, आपको बहुत बहुत बधाई है कि आपकी जो सीरियल अभी चल रही है सौभाग्यवती. आई बहुत बहुत उम्दी सीरियल है वो. और हो मी मधी मधी बघतो ती सीरियल, उम्दी सीरियल मधी मधी उम्दी बघतो. आई बहुत अच्छे और बहुत बेहतरीन काम कर रहे हैं आप उसमें. मतलब आपकी जो पर्सनालिटी है, छोड़िए वो सीरियल बहुत अच्छी है आपकी. आई बाकी सब लोग अच्छे काम करते हैं. हमने भी एक बार स्त्री पात्र करने की क्या बोलते हैं उसको, जरूरत की थी हमने स्त्री पात्र करने की. एक बार मुझे वो पात्र करना था, कौन सा, वो फ्रेंच लड़की का पात्र करना था. पिक्चर बनने के बाद लोग बोले कि बहुत अच्छी फिल्म है और वो लड़की का काम भी बहुत अच्छा है, लेकिन उस लड़की के तोड़ को फेस क्यों है. आई डायरेक्टर बोला कि तुमने दाढ़ी क्यों नहीं की थी. तो मैंने उनको बताया कि आपने ही तो कहा था कि फ्रेंच लड़की का रोल है, तो दाढ़ी रख दी मैंने फ्रेंच. आई वैसे अब साला क्या बात है, कैसे हो. तुझ्या आईला माझं चाललंय, तुझ्या मध्ये मध्ये येतं रे. काय ना तिकडे, चल चल तिकडे. साला रुको. अरे वो देखो वो पागल लड़का वो बादली लेके चला गया. उसको मालूम नहीं है कि वो बादली में वो छेद है. वो पछताएगा, जाएगा वो पछताएगा, कुछ नहीं मिलेगा, हाथ में कुछ नहीं लगेगा उसके. भाई वो मांग ले, तुमको बहुत सारी शुभकामनाएं. चलो हम ही चलते हैं. बस बहुत हो गया. आणि आता शुभेच्छा दिलेल्या आहेत एक अभ्यासू अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी. प्रतिम लाजवाब, खूबसूरत, अजून काय बोलणार मी. तुझे भयंकर असं छान काम करतो आहेस, ते फारच सुंदर 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 आहे. मला जे नटरंग करताना जे कष्ट घ्यावे लागले होते, त्याहीपेक्षा म्हणजे जास्त कष्ट तुला घ्यायचे आहेत. हे तू लक्षात घे आणि पुढची वाटचाल अशीच चालू ठेव माझ्याकडून. तुला फार शुभेच्छा. आणि माझ्या घरात शुभेच्छा. तो बोला डोंगा मैं तुम्हें बोला नहीं सकता. अरे त्या माझं घेत नाही कधी नाही एकदा तुला कसं घेत होता. मला घ्यायचंय. एकदा मला घेऊ दे. भूल जाऊ वैभव मांगले नाही सकता. वैभव मांगले नाही येत ना तुला. येत नाही. एवढ्या कलाकारांनी बाईट दिलेले होते. बघूयात मांगले सरांना ते कसे वाटले बाईट. अरे काय करतास, काय अरे आता काय बोलणार. नाही मस्त होते बट सुंदर. चला हवा उद्याचा हा महाराष्ट्र दौरा. कधी या गावात शूटिंग तर कधी त्या गावात शूटिंग. कधी तांबडा पांढरा रस्सा तर कधी खमंग बाकरवडी. कधी झणझणीत ठेचा तर कधी तुपातली पुरणपोळी.
महाराष्ट्राच्या या चवीला तोड नाही. आपल्या मातीतली अशीच एक अस्सल चव घेऊन आलेले आहेत चिंग्स चायनीज, जे आहेत अस्सल देसी. चायनीज आणि भारतीय व्यंजनांचा हा अनोखा मिलाफ देतो जिभेवर कायम रेंगाळणारी एक अनोखी चव. आणि म्हणून देसी चायनीजच्या या खमंग चवीसाठी टेस्ट केलेच पाहिजेत चिंग्स चायनीज. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. रमेश भाटकर सरांकडे आता येणार आहे. रमेश सरांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या भूमिका आपल्याला माहिती आहेत, पण यातली भूमिका खरंच वेगळी आहे सर, ज्याचा दरारा खूप वाटतो आम्हाला. आणि मिकी भंडारे आता घराघरात फेमस झालेले आहेत. तुम्हाला कसं वाटतं? हा रोल म्हणजे खरं तर वेगळा आहे, नो डाऊट, की याच्यामध्ये मी खूप खुलतो. कारण कॅरेक्टर असं लिहिलं गेलेलं आहे की जो दरारा पण म्हणजे याच्यामध्ये खूप शेड्स आहेत. हां, म्हणजे जो नुसता आरडाओरडा फक्त करत नाही, चिडचिडा नाही आहे. तो जेवढा आरडाओरडा करतो, चिडचिडा आहे, रागीट आहे, तेवढाच तो मऊ सुद्धा आहे. मनातून दत्ताभाऊंबद्दल त्याचं जे पूर्वीचं आहे ते सगळं बाहेर येतं आणि तिथे तो सॉफ्ट होतो. बिझनेस म्हटल्यानंतर तो पुन्हा एकदम सावध असतो आणि बिझनेस वेळेस तो बिझनेसमॅनच असतो. म्हणजे जेव्हा शूटिंगमध्ये तो काय लुडबुड करत नाही, काय चाललंय तिकडे त्याला जर तो डायरेक्टर जरी काय बोलला तरी तो ऐकून घेतो. असं वेगवेगळे शेड्स त्याला असल्यामुळे ती भूमिका करायला खूप मजा येते. आता येणार आहे अशोक शिंदे सरांकडे. एके सर, एके सरांची भूमिका तुम्ही जगताय आणि खरं तर ही भूमिका आयुष्यभर जगलाय तुम्ही, सुपरस्टारची, हिरोची. तर हा एक कसा होता आणि आता लोकांच्या काय प्रतिक्रिया ऐकायला मिळतात जेव्हा लोक भेटतात? ॲक्च्युली तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आता 27 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये आहे आणि हा रोल मी करत आलो आहे हिरोचा, पण माझ्या स्वभावाच्या विरुद्ध हा रोल मला मिळाला. अच्छा. ज्यावेळी मला मंदार देवसळींनी हा रोल ऑफर केला तेव्हा मला पहिला प्रश्न पडला की ॲरोगंट वागायचे, जे माझ्या रक्तात नाहीये. खरंच नाहीये, खरंच नाही. आणि ते मला उसाण आणून करावं लागतं. तर एक चॅलेंजिंग रोल मला मिळाला आणि मधल्या काळामध्ये मी सतत, म्हणजे ही माझी 100वी मालिका आहे. वा. आणि असा योग यावा अशी संधी मला झी टीव्हीने दिली, मंदार देवसळीने दिली. एक डिफरंट रोल आणि बरोबर एवढे मातब्बर कलाकार. मला प्रचंड अभिमान वाटतो हा रोल करायला. वा. उदय सरांची सुद्धा व्यक्तिरेखा खूप गोड आहे आणि लक्ष्मीचे वडील आहेत, ते बाबा आहेत. प्रेमळ माणूस आहे. कोकणातली माणसं साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्या पद्धतीचे कॅरेक्टर आहे. माझं गाव इथे जवळच आहे, घोणसरी. वा वा. उद्या सकाळच्या नाश्त्याची सोय झाली. त्यामुळे मी पण कोकणातलाच आहे, त्यामुळे बहुतेक मंदारनी मला रोल ऑफर केला असावा. त्यामुळे थँक्यू मंदार. वा. नंदिताजी, आता डेली सोपची धुरी तुमच्या हातात आहे. वा. तर चांगले जोक केले तर राग आला. चांगला आहे, चांगला आहे. कोकणी माणसाची दाद मिळाली. दिग्दर्शकांनी दाद दिली मला. वा. अतिशय उत्तम होता. पण त्यांची दाद कशी होती माहिती का? वा. अरे आपण चुकून चांगलं म्हणलो साबळेला, आता हे दाखवणार तो. आता लोक साबळेलाही चांगलं म्हणणार. नंदिताजी, तुमच्याकडे येणार आहे. एलिझाबेथ एकादशी मधून तुमची एंट्री झाली आणि त्यानंतर एवढी भव्य दिव्य मालिका. कसा आहे अनुभव आणि काय आहेत भावना? खरं तर हे कॅरेक्टर मला फार कन्व्हिन्स होत नव्हतं आधी, की एका इतक्या विक्षिप्त माणसाची बायको इतकी प्रेम आणि आता असायला हरकत नाही, कॅरेक्टर बद्दलच बोलतेय मी. पण लक्ष्मी, लोकांचा जो फीडबॅक मिळतोय त्याच्यावरनं कळतंय की लक्ष्मी खूपच लोकांना आवडते आणि प्रत्येकाला जे काही वाटतं की आपली बायको अशी असावी. वैभव मला नेहमी म्हणतो की फारच चुकीचं आदर्श ठेवते तू बायकांसमोर, की बायका तुला शिव्या घालत असतील की प्रत्येक पुरुषाला वाटतं की ही अशी बायको असावी म्हणून. पण लक्ष्मी खूप आवडते आणि त्याचा आनंद वाटतोय. क्या बात आहे. वा वा. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या मालिकेच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना. जोरदार टाळ्या मंदार देवस्थळी यांच्यासाठी. तर मंदार सर, दिसताय खूप छान, तुम्ही लुक पण छान केलेला आहे. रेड रोज तुम्ही दिसताय.
तुम्ही हा लुक का केलाय सर? म्हणजे बाहेर फिरायला जाताना हा कलर आवडतो की घरी गेल्यानंतर बायकोला लिपस्टिकचे डाग दिसून येत म्हणून? नाही, मला आज ऍक्च्युली खूप भीती वाटत होती, कारण इतक्या सुंदर मुली, इतके तरुण अभिनेते ह्यांच्या समोर आपण दिसू की नाही अशी भीती वाटत होती. तेव्हा म्हटलं किमान रंग तरी असा परिधान करावा जेणेकरून सगळ्यांचं आपल्याकडे लक्ष जाईल. सो हा रंग निवडला. पण आता जी तू दुसरी शक्यता म्हणालास त्याच्यासाठी ही टेस्ट करून बघायला हरकत नाही. आज रमेश भाटकर सर इथे आलेले आहेत आणि ते नेहमी जेव्हा येतात तेव्हा एक रिक्वेस्ट तर आमची असतेच, ती म्हणजे गाण्याची. खरं तर माझे वडील गायक, संगीतकार भिजी भाटकर किंवा स्नेहल भाटकर. मी काही गाणं शिकलेलं नाही. या सिरियलमध्ये मात्र यांनी मला तोंडी गाणी टाकली. एक लाईन्स म्हणायला काय हरकत नसतात तेवढ्या. पण कुठे भंडारी येतो म्हणून काहीतरी गाणं गुणगुणतं असे कॅरेक्टर आहे. प्रत्यक्षात मी म्हणेन एक गाणं, पण ते बघू किती जमतंय ते. नक्कीच म्हणेन. अरे नाखवा नाखवा किती रे कोमू माहेरला जाते रे नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते रे नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. अय्या हो अय्या हो अय्या हो अय्या हो. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, हो त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळ नेऊन मापवा, उंची माडांची जवळ नेऊन मापवा. ओ तिच्या खोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते रे नाखवा, ओ तिच्या खोवाला कोकण दाखवा. अय्या हो अय्या हो अय्या हो अय्या हो अय्या. त्याला हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. झी मराठीच्या रसिक प्रेक्षकांसाठी दिशा डायरेक्ट सीधा दे विदा घेऊन आलेले आहेत एक सुवर्ण संधी अलिबागमध्ये. दिशा डायरेक्टचं सीधा दे विदा हे प्रोजेक्ट आधारित आहे गोवन थीमवरती. तेव्हा या थीम मध्ये आपलं गोवन घर बुक करा आणि मिळवा 2 लाखांपर्यंतचा डिस्काउंट. यासाठी SMS करा दिशा आणि पाठवून द्या 56070 वर. वैभव मांगले हे आता 0 फिगर झाले असं म्हणायला हरकत नाही. वैभव मांगले तसे हट्टेकट्टे होते, पण ही एक वेगळी पर्सनॅलिटी डेव्हलप केली. मी माझं वजन 84 किलो होतं जवळपास, आणि मी 10 किलो वजन कमी केलं. आणि भयंकर मेहनत घेतली डाएट पासून. मी गेल्या 5-6 महिन्यामध्ये चपाती भाकरी, मी कोकणातला आहे त्यामुळे भातावर किती प्रेम आहे हे तुम्हाला माहिती असेल माझं, पण मी भातही खाल्ला नाहीये. वा वा वा. बघा, इंडस्ट्रीतलं वजन वाढवण्यासाठी 10 किलो वजन त्यांनी कमी केलं. वा. नमस्कार सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. मंडळी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं म्हणून गेल्या महिनाभरापासून आम्ही महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे. पण काही घटना आमच्या कानावरती येत आहेत त्या अशा की या कार्यक्रमाच्या नावावरती काही संस्था, काही व्यक्ती तिकीट विक्री करतायत, खोट्या जाहिराती करतायत. तर सर्व रसिक प्रेक्षकांना झी मराठीतर्फे मी निलेश साबळे आवाहन करतो की कृपया अशा खोट्या जाहिरातींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण झी मराठीनं आतापर्यंत जे जे कार्यक्रम केलेले आहेत, कुठल्याही जाहीर कार्यक्रमासाठी झी मराठी कुठल्याही पद्धतीचं शुल्क कधीही आकारत नाही. त्यामुळे आपणाला या कार्यक्रमासाठी फक्त एक मोफत प्रवेशिका घ्यायची आहे, जी कार्यक्रमस्थळी सुद्धा उपलब्ध असेल. कुठल्याही पद्धतीचं शुल्क कुणालाही आपण देऊन स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. त्याचबरोबरीनं ज्या ज्या गावांमध्ये आम्ही चित्रीकरण करतोय तिथल्या रसिक प्रेक्षकांना एक आवाहन करेन की कृपया शिस्त पाळून या कार्यक्रमाला आपण सहकार्य करावं. आम्ही लवकरच तुमच्या गावात येतोय. धन्यवाद. तर म्हणजे आज कणकवलीमध्ये आलेलो आहोत. बऱ्यापैकी सगळे कोकणातलेच आहेत. सगळ्यांचा आग्रह आहे की एका भागामध्ये हे संपणं शक्य नाहीये आणि मुक्काम तर झालाच पाहिजे.
कोकणात आलोय म्हटल्यानंतर लगेच कसं जायचं. तेव्हा भेटूयात उद्याच्या भागात याच कलाकारांच्या सोबत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दिशा डायरेक्ट सीधा दे विदा प्रस्तुत चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय चिंग्स सिक्रेट महाराष्ट्र दौरा.